पक्षाचे नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी आम्ही मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ होत चाललेलं आम्हाला जाणवायला लागलेलं आहे। आम्ही याच्या आधी 2 निवडणुकांच्या मध्ये भाजपचं समर्थन केलेलं आहे आणि खरं तर भाजपचं आम्ही समर्थन केलं यातच लोकांना नवल वाटत होतं, परंतु 2 वर्षांमध्ये भाजप बरोबर आमच्या कार्यकर्त्यांनाही चांगला सन्मान मिळाला, पदं मिळाली, अधिकार मिळाले आणि भाजपशी आमचं समन्वयाचं नातं एक प्रकारे त्या ठिकाणी सुरुवात झाली। ही वस्तुस्थिती जी आहे ही वस्तुस्थिती काही लोकांना खटकत आहे असं आम्हाला जाणवायला लागलेलं आहे आणि मग त्याचा विरोध त्यांना राजकीय पातळीवरती करता येत नाही आणि मग त्यांच्या हातामध्ये जे एक हत्यार राहते ते एकच हत्यार राहते की बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे याची काहीतरी वेगळी विल्हेवाट लावायची आणि याचा अपमान करायचा, हे यांचं या ठिकाणचं धोरण तयार झालेलं आहे की काय याची आम्हाला शंका येते। कारण महाराष्ट्रामध्ये आज एकही गावखेडं असं राहिलेलं नाही की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही। लहान का होईना, अर्ध पुतळा का होईना, तिथपासून ते अगदी मोठ्या उंचीचे पुतळे महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये बसलेले आपण बघत राहतो। संपूर्ण देशामध्ये बाबासाहेबांचे सर्वात जास्त पुतळे संख्येच्या बाबतीमध्ये आहेत हे आम्ही अभिमानाने सांगत असतो आणि अशा वेळेला या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करायची, बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान करायचा, ही जी कृत्य घडतायत ही कृत्य बाकी अतिशय भयानक आहेत। याने समाजाचं मन दुखावलं जातंय आणि केवळ आंबेडकर प्रेमी लोकांचाच नव्हे तर आज बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचा निर्माता म्हणून आणि या देशाचा एक मोठा नेता म्हणून मान्यता देणारे दलित वर्गाच्या बाहेर देखील प्रचंड संख्येने लोक तयार झालेले आहेत। या सर्वांच्या भावना याच्यामध्ये दुखावल्या जातात आणि त्यामुळे या प्रकारच्या कृतीला प्रतिबंध घालावा अशा प्रकारची एक आमची मागणी आहे। आमची इच्छा असते की पोलीस जे आहेत पोलिसांनी याच्यामध्ये तटस्थ राहून भूमिका बजावावी। पोलीस हे आम्हाला याची कल्पना आहे की तळागाळातल्या समाजाचे फारच कमी पोलीस असतील, परंतु मध्यमवर्गीय समाजातले तरुण अतिशय मोठ्या संख्येनं पोलीस त्या ठिकाणी आहेत। पण याचा अर्थ असा नाही, पोलिसांच्या वरती संपूर्ण देशाच्या रक्षणाची जबाबदारी आहे, महाराष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी आहे। त्यांनी जातपातीच्या विरोधीत स्वतःचा संयम ठेवला पाहिजे, पण तो न करता ते देखील त्या ठिकाणी जातीयवादी भूमिकेतून वागतात। हे मोठं दुःखदायक गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं। कारण त्यामुळे होतं असं की पोलिसांनी याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर ते वाटेल ते ऍक्शन घेत आहेत। त्या ठिकाणी एक मुलगा मारला जातोय, दुसरा मुलगा आजारी पडतो, या सगळ्या घटना घडत आलेल्या आहेत आणि तरी पोलीस त्यांच्यावरती हल्ला करतात आणि पोलीस काही त्याच्यामध्ये भूमिका घेत नाहीत। एकच अधिकारी असा, याचा जर नीट आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 3-4 ठिकाणी आतापर्यंत जे काही एवढ्या दीड महिन्यामध्ये जे काही दलितांच्या वरती अत्याचार झाले त्या ठिकाणी एकच ते सिनियर इन्स्पेक्टर आहेत की जे 4ही ठिकाणी ते तिथे उपलब्ध आहेत। आता बाबासाहेबांचा समजा राग आहे, बाबासाहेबांच्या वर बाजूला संविधानाची प्रतिकृती आहे। संविधान काय फक्त एक ते आमचं नाही, कशाच्या जीवावर चाललेला आहे देश, कशाच्या जीवावरती देश एवढ्या मोठ्या भूमिका घेतोय, त्या संविधानाच्या जीवावरती घेतोय। त्या संविधानाची जर तोडफोड करत असतील आणि त्या संविधानाचे तुकडे करून जर गटारात टाकत असतील तर हा किती मोठा त्यांचा खरं कृतज्ञपणा आहे। आणि याच्यावरती कारवाई करायची सोडून त्याला विरोध करणारे जे आहेत त्या लोकांना आतमध्ये घेतात आणि त्या लोकांना ठार मरेपर्यंत मारतात, अशी जी भूमिका, ही भूमिका चुकीची आहे आणि याचा आम्ही निषेध करत आहोत। आठवले साहेबांनी याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, केंद्रीय बैठकीमध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे, संसदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी देखील जाहीरपणे सांगतो की रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारचा जो बाबासाहेबांच्या संविधानाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा त्यांच्या एखाद्या पुतळ्याचा निषेध जर होत असेल तर आपण त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिलं पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे।
जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या पुस्तकाचं ज्या पद्धतीने बाबासाहेब पुतल्याच्या बाजूला त्या गार्डन मध्ये संविधानाचं पुस्तक असताना त्या पुस्तकाची विटंबना केली. त्या विटंबना केल्यानंतर खरं म्हणजे बाजूला कलेक्टर ऑफिस असे आहे, कमिशनर ऑफिस आहे आणि अशा ठिकाणी आज एवढा सर्व पारा असताना पण तिथं त्या पद्धतीने दोन लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृती यांची जी विटंबना केल्यामुळं भीम अनुयायी त्या ठिकाणी आंदोलन करत असताना, खरं म्हणजे लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करून आपल्या त्यामध्ये कोठडीमध्ये बंद केला. एक कॉलेजचा विद्यार्थी जो वकिलाची परीक्षा देतो, 3रं वर्ष होतं, सोमनाथ सूर्यवंशी, आणि त्याला पकडल्यानंतर तो व्हिडिओ काढत असताना त्याचा ज्या पद्धतीने त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला मारण्यात आलं. खरं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर एखाद्या आरोपीला कुठल्याही गुन्ह्यामध्ये पकडलं तर त्याला आपण नेतो आणि बसवतो, पण तिथल्या ज्या जातीवादी ऑफिसरने, जो ऑफिसर आहे जो भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये त्यावेळी तिथेही होता, आणि तोच ऑफिसर हा मसाजोग म्हणजे ज्या परभणीमध्ये जो उपस्थित आहे, हा ऑफिसर तिथेच कसा आला, आणि त्यांनी अशा पद्धतीने लाठीचार्ज केल्यानंतर पोलिसांनी सूर्यवंशीने ह्यांना आतमध्ये केल्यानंतर त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला मारण्यात आलं. त्याला मारण्यात कसं आलं, त्यावेळी त्याची मेडिकल केली पाहिजे पकडल्यानंतर, असं न करता, आणि त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलं की ज्या पद्धतीने तुमचा मुलगा त्याला काहीतरी आजार होता, आमचं म्हणणं असं आहे की त्याला आजार होता, एक तरुण मुलगा, एक चांगला 35 वर्षाचा मुलगा होता सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, आणि त्याला मारण्यात आलं, आणि त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. ज्या ऑफिसरने त्यांना मारलेलं आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ह्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं ह्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात येत आहे, आणि त्या आरोपींना पोलीस ऑफिसरवर ताबडतोब कारवाई करून, बदली न करता त्यांना सस्पेंड करून त्याच्यावर कारवाई करावी. कारण आता जी अशी परिस्थिती आहे की परभणीवरून लॉंग मार्च निघालेला आहे, आणि तो लॉंग मार्च मुंबईमध्ये मला वाटतं 25 दिवसांनी, तो 25-28 दिवसांनी येणार आहे, आणि भीम जनता, आंबेडकरी जनता म्हणजे एकदम पेशामध्ये आहे की आम्हाला न्याय भेटत नाही, आणि न्याय भेटत नाही यासाठी आजची जी मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी आज पत्रकार परिषद याला सांगितली होती. आमचे सरचिटणीस, राष्ट्रीय सरचिटणीस आमचे मातेकर साहेब आहेत, सरचिटणीस आमचे मुंबईचे विवेकजी पवार आहेत, मी मुंबईचा अध्यक्ष या नात्याने सांगतो की अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल, आणि आज 25 तारीखला 25 जानेवारीला मराठी क्रांती मोर्चा मुंबईतर्फे जो सर्वपक्षीय मोर्चा आहे, आणि त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. एक तर सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या जी हत्या झालेली आहे त्या हत्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये आरोपी पकडलेले आहेत, आणि त्या पद्धतीने मराठी क्रांती मोर्चा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व राजकीय पक्ष यांच्या वतीने, सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं तोही एक 25 जानेवारीला मोर्चा आहे, आणि तो मोर्चा मला वाटतं या ठिकाणी निघणाऱ्या आपल्या मेट्रो टॉकीज ते आझाद मैदान अशा पद्धतीने मोर्चा निघणार. त्यावेळी मराठी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सुर्वे साहेब आहेत, भोसले साहेब आहेत, आणि सोनवणे हे मराठी क्रांतीचे प्रमुख हे आठवले साहेबांना भेटल्यानंतर आम्ही हे ठरवलं की त्या मोर्चामध्ये रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आदेश दिलेला आहे. त्या मोर्चामध्ये दोन्ही ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे, सूर्यवंशी आणि देशमुख यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, त्याचे न्यायालयीन चौकशी, त्याची ताबडतोब आरोपी पकडून त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आजचा आम्ही ही पत्रकार परिषद दिली आहे. जय भीम. राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य रामदासजी आठवले साहब और हमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय सरचिटनीस माननीय मातेकर साहब, मुंबई के अध्यक्ष सिद्धार्थ कासारे जी, मैं ये बोलना चाहता हूं कि आज अगर महाराष्ट्र में देखेंगे तो लोगों के दिल में एक जातीय भावना बहुत यानी लोगों में बहुत स्प्रेड हो रही है। तो हम ये बोलना चाहते हैं कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ये भूमिका है कि महाराष्ट्र में, जो महाराष्ट्र की जो भूमि है वो शाहू, शिवाजी महाराज, बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले जी की है,
और सब लोग सदाचार से रहे। इस दृष्टिकोण से रामदास जी अटेले साहब भी पूरा भारत का दौरा करते हैं। मगर आज अपन अगर देखेंगे महाराष्ट्र में, तो बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है, वो संविधान के बारे में लोगों के दिल में जातीय भावना प्रसारित करने की बहुत बड़ी शुरुआत हो रही है। तो हम लोग बोलना चाहते हैं कि जहां जहां डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर संविधान का और बाबा साहब अम्बेडकर का स्टैचू का विटंबना हो रहा है, उसके खिलाफ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लड़ने के लिए तैयार है। और जहां जहां रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के संविधान के बारे में, बाबा साहब के बारे में जो लोगों में जो जातीय भावना भड़काने की कोशिश हो रही है, तो उनके ऊपर कायदेशीर कार्रवाई किया जाए। और अगर देखेंगे अपन, अगर हमारे महाराष्ट्र में अगर देखेंगे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुत स्ट्रांग है। हम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के ओर से जहां जहां जातीयवाद के खिलाफ लड़ने का है, जहां जहां अन्याय के खिलाफ लड़ने का है, तो रामदास जी अटेले साहब के आदेश के ऊपर हम लोग लड़ने के लिए तैयार हैं।